नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। जेव्हा आपल्या घरातले कुठेतरी बाहेर जातात ना, तेव्हा आपण आपली सगळी कामं ना स्वतः करतो। जसा की मी एरवी तर आपल्याला काय शोधून भेटतच नाही, पण आज आपण बरोबर खायचा डबा ना शोधून काढला। त्यात आपल्याला मस्तपैकी बटरवाले टोस्ट दिसले, तर म्हटलं आज ट्राय करून बघूया बटरवाले टोस्ट कसे लागतात ते। आणि टोस्ट मात्र टेस्टला ना एकच नंबर होते। पटापट खाल्ले आणि आपण आलो आपल्या हॉटेलवरती आणि किचन मधून ना गॅसचा वास येतो। जाऊन चेक केला गॅस कुठचा लीक आहे ते, त्यातला एक गॅस लीक होता, त्याची पिन खराब होती त्यामुळे, आणि पूर्ण रात्रीत आपला एक गॅस रिकामी झाला होता। म्हटलं आता नुकसान झालं त्याला आपण काय करू शकत नाही, बाहेर जाऊन काम करूया। आणि बाहेर येऊन बघतो तर काय आपल्या नवीन हॉटेलच्या समोर बरोबर खुदाई चालू होती, आणि ती सुद्धा कसली तर सीएनजीच्या पाईपलाईनची। म्हणजे आता काय आपल्याला गाड्यांच्या सीएनजी साठी लाईन लावून थांबायची गरज नाही, आपल्याला 24 तास सीएनजी अवेलेबल भेटणार। आणि हल्ली आपला सोअर्स ना क्लासला जायच्या आधी बरोबर हॉटेलवर येतो, आणि तेवढ्यातच आला होता आईस्क्रीम वाला। तर सोअर्सने आईस्क्रीम त्याच्याकडून घेतलं, खाल्लं ते सुद्धा, आणि त्यानंतर परत त्याला हवं झालं थंडा, आणि थंडा पण पिला आणि मग गेला फायनली क्लासला। आणि रात्री हॉटेल बंद करताना आपण पराक्रमच केला होता। गेल्या काही दिवसापूर्वी आपण शटर मध्ये ग्रीस भरलं होतं, आणि हे तिसरं टी शर्ट होतं ज्याच्यावरती शटरचं ग्रीस लागलं होतं।